सरेगाव घोणाडीत शेंडे कुटुंबावर कथित गाव बहिष्कार, शेतजमिनीच्या वादातून मजुरांना धमक्या, चिंचगड पोलिसांवर सुद्धा सवाल। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिंचगड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सरेगाव घोणाडी येथे शेतजमिनीच्या वादातून एका शेंडे या दलित कुटुंबावर गाव पुढाऱ्यांनी कथित सामाजिक बहिष्कार टाकल्याचा गंभीर प्रकरण समोर आलंय। सरपंच सोनू नैता, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनोबा लेंडे, पोलीस पाटील दयाराम पंढारे आणि ग्रामपंचायत सदस्य बीसलाल कोवे यांच्यावर कुटुंबियांनी दबाव आणि धमकीचा आरोप केलाय। शेंडे यांच्याशी कोणीही संबंध ठेवू नका, त्यांच्या शेतावर कामास केल्यास दंड केला जाईल अशी मजुरांना धमकी दिल्याचा दावा आहे। त्यामुळे रोवणीचं काम रखडल्याचं कुटुंबियांनी सांगितलंय। नमस्कार, सध्या आपण गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात आहोत आणि देवरी तालुक्यातील हा जो गाव आहे हा सरेगाव घोणाडी गाव आहे। ह्या गावामध्ये शेंडे हा दलित कुटुंब आहे। ह्या दलित कुटुंबावर गावातील जे ग्रामपंचायत पदाधिकारी आहेत, पोलीस पाटील आहेत आणि सरपंच आहेत, यांनी जी अतिक्रमण जमीन काढण्यासंदर्भात नोटीस बजावल्या होत्या किंवा त्यांना तोंडी सांगितली होती। ह्याचा जो विरोध ह्या दलित कुटुंबाने केला तर त्यांनी थेट यांना गावाबाहेर काढलं। यांच्या कामावर कोणतेच मजूर येणार नाही याची व्यवस्था हे गाव पुढाऱ्यांनी केली होती। सध्या हा जो हंगाम आहे हा रोवणीचा हंगाम आहे, त्यामुळे त्या कुटुंबांनी आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना आणि मुलींना बोलवून आणि नातेवाईकांना बोलवून हा रोवणीचा सत्र हा पूर्ण केला आहे। परंतु आज देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाले आणि हा जो दलित समाजावर अन्याय आहे हा कुठंतरी एक निंदनीय प्रकार आहे। ह्यासाठी ह्या दलित समाजाला न्याय मिळेल का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊन राहिले। शेंडे कुटुंबियांनी थेट मागणी केली आहे की अतिक्रमण काढायचे असेल तर पूर्ण गावाचा काढा, आम्ही अतिक्रमण सोडायला तयार आहोत, नाहीतर सरळ जर गावाच्या बाहेर आम्हाला काढला तर आम्ही सरपंच, पोलीस पाटील आणि तंटमुक्ती अध्यक्ष यांच्या नावाने चिठ्ठी लिहून सरळ आम्ही आत्मदहन करणार असा थेट इशारा शेंडे कुटुंबियांनी दिला आहे। माझे नाव घनश्याम शेंडे, मी घोणाडी रहिवासी आहे। तालुका देवरी, जिल्हा गोंदिया येथील असून 283 गट नंबर ही जमीन माझ्या ताब्यात आहे आणि ही पट्टाधारक आहे आणि पट्ट्याची थोडीशी जमीन अतिक्रम आहे, ती हटवण्याचा त्यांचा बेज आहे। कोणाचा बेज आहे? गाववाल्या पुढाऱ्यांचा। अच्छा, गाव पुढाऱ्याने ही न हटवल्यास की तुला समाजाच्या म्हणजे गावाच्या बाहेर टाकण्यात येईल आणि तुझी पत्नी आशा वर्कर आहे, तिला कशा ना कशा पद्धतीनं तिला बाहेर काढण्याचा त्याचा बेच आहे। काय सांगाल, ही जमीन जसा तुम्हीच अतिक्रमण केलं, बाकीच्या लोकांचं अतिक्रमण आहे का? हो, मग फक्त तुमचं अतिक्रमण काढण्याचा त्यांचा दावा आहे? माझ्याच अतिक्रमण काढण्याचा डाव आहे, काही लोकांच्या अतिक्रमण काढण्याचा डाव नाही आहे। नाही, फक्त तुमच्यासाठीच आहे? माझ्यासाठीच आहे। मी दलित कुटुंबातील असून अच्छा, माझ्यावर अत्याचार आहे। अच्छा, आता तुमची काय मागणी आहे? माझा न्याय दिला पाहिजे हा माझा उद्देश आहे। बरं, न्याय न भेटल्यास मी आता हत्या करणार आहोत। माझे नाव सुशील घनश्याम शेंडे, मुक्कामपोस्ट घोणाडी, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया। आम्ही जे शेत जमीन करत आहोत तिला मागील 20 वर्षापासून आम्ही ती पेरत आहोत, रोवत आहोत, म्हणजे शेत जमीन करत आहोत। त्या शेतजमिनीवर ग्रामपंचायतचे पदाधिकारी आहेत, त्यांनी आम्हावर अन्याय केला आणि ते म्हणतात की ही जमीन खाली करा आणि जे ह्या वर्षी आम्ही जर आता रोवणा लावला त्यामध्ये जे वण्यार वगैरे जे रोवणार येत होते त्यांना ते सांगत होते की त्यांच्या रोजीवर नको जा, तुम्हाला पण गावाबाहेर केले, तुम्हाला पण तुमच्याकडून पण दंड घेण्यात येईल। आणि मी स्वतः शाळा शिकत असून मला 1 महिना म्हणजे माझ्या आईसोबत आम्ही दोघेच रोवत होतो। का बरं रोवणार होत होतास? म्हणजे का बरं रोवणार रोवलास? म्हणजे शेत जमीन म्हणजे मजूर जे होते ते कोणी येत नसल्यामुळे मला स्वतः मी लाखणीमध्ये शाळा शिकत होतो आणि तिथून मला इथं रोवण्यासाठी बोलवण्यात आला। अच्छा, गावातील ग्रामपंचायत पुढारीकाऱ्यांनी तुम्हाला गावाच्या बाहेर काढलं, त्याबद्दल काय सांगशील? जे पुढारी होते, जे सरपंच वगैरे होते, त्यांनी आम्हावर अन्याय केला आणि आम्हाला गावाबाहेर केले म्हणजे त्यांच्या कामावर न जाणे, त्यांची कोणती गोष्ट नाही ऐकणे, त्यांच्या म्हणजे कोणता कामच नाही ऐकणे असा होता। आमचा जो रोवणा होता त्यामध्ये पण जे बाया वगैरे येत होते नाही का, एक दिवस आले की जे शेजारी वगैरे किंवा सरपंच वगैरे असे त्यांना सांगत होते की त्यांच्या रोजीवर नको जा, तुम्हाला पण दंड भरून देण्यात येईल, म्हणून ते पण येत नव्हते।